एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे वेनसडे आणि आत्ता वाजतात सकाळचे 11:15. 11:43 एक्झॅक्टली होत आहेत आत्ता. आणि मी आहे माझ्या हॉलमध्ये. आत्ता जस्ट माझी आंघोळ झालेली आहे आणि मी इकडे आत्ता बसली आहे कारण मला तुम्हाला काही सांगायचं आहे की मला बरेच जण विचारतात की तू काय मेकअप करते. तर मी कोणताही मेकअप करत नाही, फक्त लिपस्टिक आणि काजळ असतं माझ्या चेहऱ्यावर, त्याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं. व्लॉग बनवताना माझा कोणता मेकअप असतो तर कोणताही माझा मेकअप नसतो. मी मेकअप कधी करत नाही. अगदीच ओकेजन असं असेल की मेकअप करावा लागेल त्यावेळी करते. लास्ट टाईम मी मेकअप केला होता अकिराच्या बारशामध्ये, त्यानंतर मी मेकअप केलेला नाही आहे. सो मी आज विचार केला की आज तुमच्यासमोरच आवरावं आणि व्लॉग स्टार्ट करावा, म्हणजे तुम्हाला पण लक्षात येईल की नाही मेकअप करत आणि मी मेकअपची गरज नाही पडत. मी फक्त एक मॉइश्चरायझर लावते एपिजेन, जे मी तुम्हाला सांगितलं आहे. तर ते मी अंघोळ केल्यानंतर लगेच लावते. ते पण मी आत्ता लावलेलं नाही आहे, प्लेन आहे माझा चेहरा आत्ता. कारण अंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायझर लावायचं असतं. जस्ट मला 10 मिनिट झालेत अंघोळ करून आणि तुमच्यासमोरच लावेन. सो मी अंघोळ केल्या लावलं नाही. ही पावडर किंवा नवरत्न पावडर या दोन्हीपैकी एक पावडर मी यूज करते, बट ही फेससाठी नाही आहे, ही बॉडीसाठी पावडर आहे. सो मी तुम्हाला दाखवते आता माझ्या चेहऱ्यावर काहीही मेकअप नाही आहे. काही वेळेला तर मी काजळ पण लावत नाही. हा आहे टिश्यू, ज्यानं मी माझा चेहरा चांगला पुसला आणि असं नाही की वर असा एकदम चांगला पुसला. सो यावर काहीही मेकअप दिसत नाही आहे. तर मी पहिल्यांदा आंघोळ झाल्यानंतर लावते हे क्रीम एपिजेन, जे तुम्हाला कुठल्याही मेडिकलमध्ये मिळेल, किंवा मॉइश्चरायझर आहे ॲक्च्युली हे एवढंसंच घ्यायचं आहे हे, किंवा कुठल्याही मेडिकलमध्ये मिळेल किंवा जनरल स्टोअरमध्ये तुम्ही विचारू शकता. ऑनलाईन पण भेटतं, पण एवढीशी गोष्ट ऑनलाईन मागवायची गरज नाही. त्याला काही हे नाही आहे, काय नाही आहे, डिस्काउंट वगैरे काय मिळणार नाही आहे. सो मी माझ्या चेहऱ्याला आता मॉइश्चरायझर लावलेलं आहे आणि ह्या मॉइश्चरायझरनी होतंच. किती जरी चांगला मॉइश्चरायझर असला तरी थोडासा घाम येतो, या गोष्टी होतातच. त्यानंतर मी लावते माझं काजळ. कधी कधी ते पण नाही लावत. हात सटकतात माझे मॉइश्चरायझर लावल्याने, धुतले नाहीत त्यामुळं. तर काजळ व्यवस्थित लागलेलं नाही आहे कारण हात माझे फार सटकतात. आणि तुम्हाला दिसत असेल माझ्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येतात, कारण मी झोपते सकाळी 4-5ला. आणि आपण 4-5ला जरी झोपलो आणि 10 वाजेपर्यंत जरी झोपलो तरी ती झोप जशी म्हणावी तशी होत नाही, जशी रात्री होते 5-6 तासांची झोप. त्यानंतर ही माझी लिपस्टिक, मी वेगवेगळ्या लिपस्टिक लावते. तुम्हाला तुम्ही जर माझ्या ब्लॉगवर रेग्युलर येत असाल तर मी ही लिपस्टिक जास्त वापरते, तुम्हाला माहिती आहे. माहिती नाही कशी लागली आहे, कारण मला दिसत नाही आहे व्यवस्थित. होपफुली चांगली लागली असेल. सो ही अशी मी येते कॅमेरासमोर. याच्याशिवाय काही नसतं. तुम्ही माझे आधीचे व्हिडिओज बघू शकता, त्यामध्ये पण मी अशीच असते. काही व्हिडिओजमध्ये तर कानातलं काजळ पण नाही आहे. सो तुम्ही चेक करू शकता. काही माझा मेकअप नसतो, फक्त हे असतं मॉइश्चरायझरनी खूप जास्त घाम येतो. तर ब्लॉग स्टार्ट करताना शक्यतो मी वॉश करूनच स्टार्ट करते, कारण खूप घाम येतो आणि मग ते डिस्टर्ब होतं. सो हा आहे माझा मेकअप, इतकाच. सो मॉइश्चरायझर पण मी बरंचसं पुसण्याचा प्रयत्न केला आहे वाईप्सनी, कारण लेट मी चेक माय माईक. हां, कारण नाही म्हणजे घाम खूप येतो. सो मी ते थोडंसं पुसण्याचा प्रयत्न केला आहे. आणि खूप गरम होते आज, खूप जास्त गरम होते. मला माझे केस वरती बांधायचे
आहेत, पण मी बांधू नाही शकत कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तुम्ही माझ्या बऱ्याच व्लॉगमध्ये माझा हा स्कार बघितला असेल. आणि अजूनपर्यंत मी तितकी कॉन्फिडंट नाही आहे माझ्या स्कारबाबत की मी वरती केस बांधेन आणि विथ माय स्कार जो विजिबल असेल आणि त्यानंतर मी माझा व्लॉग बनवेन. इतकी कॉन्फिडंट नाही आहे मी अजून तरी. थोडा वेळ लागेल त्या गोष्टीसाठी आणि म्हणून माझे केस जे असतात ते नेहमी सोडलेले असतात. सो थोडा वेळ लागेल त्या गोष्टीसाठी. त्यानंतर मी नक्की ज्यावेळी मला कॉन्फिडन्स येईल की हां मी आता करू शकते, त्या स्कारमुळं कोणतंही डिस्ट्रॅक्शन होणार नाही, तर त्यावेळेला मी माझे केस नक्की बांधत जाईन. सो मी जसं तुम्हाला सांगितलं, आज आहे वेनसडे आणि आज मी बनवणार आहे मटणाचा रस्सा, मटणाची ग्रेव्ही. आणि हां, आजचा मेनू जो आहे तो हा आहे मटणाचा रस्सा आणि ग्रेव्ही. पांढरा रस्सा करायचा आहे, पण त्याच्यासाठी मला नारळ लागतील जे घरी आत्ता नाही आहे, त्याने अभिषेक झोपला आहे. सो मी पांढरा रस्सा रात्री करेन. आणि तर आज मी तुमच्यासोबत शेअर करते की मी मटणाचा रस्सा, कोल्हापुरी रस्सा कसा बनवते, तर ते मी शेअर करेन तुमच्याशी आज. सो पहिल्यांदा मी मसाला तयार करणार आहे आणि त्यासाठी मी या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत, तुम्हाला दिसत असतील. टोमॅटो आहे, खोबरं आहे, लसूण आहे, दिसतंय, आलं आहे, कोथिंबीर थोडीशीच आहे, जास्त असती तर बरं झालं असतं. आणि हे कांदे जे आहेत, एक कांदा ॲक्च्युली, 2 मी कट केलं आहे, ते मी गॅसवर ॲज इट इज भाजून घेतलेलं आहे. आणि हे सगळं कांदा पण मी कट करणार आहे थोडासा थंड झाल्यानंतर आणि सगळं मिक्सरला लावणार आहे. याच्यासोबत मी नेहमी जो सुका मसाला वापरते तो जिरे असतात, त्यामध्ये तीळ असतात आणि सगळा खडा मसाला असतो आणि ते भाजते मी आणि ते पण मिक्सरला लावते आणि ह्या मसाल्यामध्ये मिक्स करते. पण आज मी काहीतरी वेगळं वापरते. जे चिकन मटन मसाला मम्मीने मालवणला गेल्या होत्या तेव्हा घेऊन आल्या होत्या, सो मी आज तो यूज करून बघते आहे. इकडे मी कांदा भाजून घेते आहे तेलामध्ये, प्लस इकडे मी एक पाणी उकळायला ठेवलेलं आहे एका भांड्यामध्ये, कारण मी मटणामध्ये नेहमी उकळलेलं पाणी घालते मटण शिजताना, नाहीतर मटण डाडरतं काही वेळेला थंड पाणी घातलं तर. सो मी ती रिस्क नाही घेत, मी उकळलेलंच पाणी मटण शिजताना घालते. तर इकडे आता कांदा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे, लालसर झालेला आहे. त्यामध्ये मी मटण घालेन, त्यात हळद घालेन आणि मीठ घालेन आणि थोडंसं असंच पाणी न घालता असंच ठेवेन. त्यानंतर मी मटणाला पाणी सुटेल मिठामुळं आणि त्यानंतर मी पाणी घालेन त्यामध्ये. तर हे कुकरवर असं उलटं झाकण ठेवून मी ठेवून दिलेलं इकडे. यामध्ये मिठामुळं पाणी सुटेल त्याला. त्यानंतर मी त्यामध्ये पाणी टाकेन आणि मग शिट्ट्या करेन. चिकनला तर 1 शिट्टी सफिशियंट असते, मटणासाठी 3 शिट्ट्या घ्याव्या लागतात माझ्या कुकरला. प्रत्येकाचं वेगळं असतं, जसं मी आधी पण बोलले होते. तर आता मी करायला घेईन मसाला. मी 2 वेगवेगळ्या पॉटमध्ये, भांड्यांमध्ये करेन, कारण आपल्याला रस्सा पण करायचा आहे आणि सुक्कं पण करायचं आहे. तो मी 2 वेगवेगळ्या पॉटमध्ये मसाला भाजायला घेईन. तर तो मी कसा भाजेन ते तुम्हाला दाखवते.
जी चटणी मी आत्ता त्यामध्ये टाकली ती माझी मम्मी घरी बनवते. इकडे अशी चटणी बनवत नाहीत आणि मला येत पण नाही. सो मी मम्मीकडून, काजळ माझं फिसकटलं, सो मी मम्मीकडून चांगली होऊनच आणते आणि संपली तर मग मी कुरिअर करते. तूप आणि चटणी दोन मी चांगली होऊन आणते, कारण मला बाहेरचं विकतचं तूप खायची सवय नाही आहे. माझी मम्मी तूप पण घरीच बनवते. सो घरचं दूध असल्यामुळं, म्हैशी आहेत आमच्याकडे गावी, तिकडून दूध येतं. सो मला तूप आणि चटणी वेगळी खायची सवय नाही आहे. सो मी दोन्ही तिकडूनच मागवते. जवळजवळ सगळं झालेलं आहे. फक्त एकच स्टेप बाकी आहे, ती म्हणजे जे मी रश्श्यामध्ये पाणी जे मटण शिजवायला ठेवलं होतं, तर मटण शिजत आलं आहे बऱ्यापैकी. आणि जे पाणी होतं ते मी रश्श्यासाठी त्या मसाल्यामध्ये टाकणार आहे, जो मसाला मी रश्श्यासाठी बनवला होता. आणि सुक्यासाठी जे होतं त्यामध्ये मी पीस टाकणार आहे, ते चांगल्या पद्धतीनं मिक्स करणार आहे. आता मी तुम्हाला डायरेक्ट ते सर्व केल्यानंतरच दाखवेन. संपलं होतं, हार्ड ब्रेक झाला होता पहिला. सो हे होतं माझं वेनसडे लंच रुटीन. आणि कसं झालं आहे ते मला आता थोड्या वेळाने बघावं लागेल, कारण मी अजून खाल्लेलं नाही आहे. तर वेनसडे लंच रुटीन होतं माझं हे. आणि हा जो ब्लॉग आहे तो मी आज सकाळी 11-12पर्यंत, नाही, उद्या सकाळी 11-12पर्यंत पब्लिश करेन, गुरुवारी. आणि पांढरा रस्सावाला आहे जो, तो संध्याकाळी 6-7च्या दरम्यान मी पब्लिश करेन. कारण एकाच ब्लॉगमध्ये सगळं घेतलं तर खूप जास्त ब्लॉग मोठा होईल आणि रेसिपीची पण सगळी गडबड होईल. जर तुम्हाला रेसिपी बघून बनवायचं असेल तर त्याची गडबड होईल. सो मी वेगवेगळ्या ब्लॉग उद्याच्या दिवशी म्हणजे गुरुवारी फक्त अपलोड करते, एक 12 वाजता, 11 ते 12च्या दरम्यान, आणि एक 6 ते 7च्या दरम्यान. सो आता मी एंड करते ब्लॉगचा. अकिरा खेळते इकडे. अकिराला माझ्या खूप चांगल्या सवयी आहेत, म्हणजे मीच लावल्यात ॲक्च्युली. ती कधी मांडीवर घे म्हणत नाही, खेळत राहते. आत्ता उठली ती, तिला मी दूध दिलं आणि तिला तिच्या झोपाळ्यामध्ये ठेवलं. आता ती चांगली 1-2 तास, 1-1.5 तास तरी खेळेल. मी TV लावून गाणी लावून देते तिला, ते ऐकत ती खेळत राहते. आणि खूप चांगल्या सवयी लागत आहेत तिला इकडे आल्यापासून. चांगली तर होते त्यावेळी तिला अखंड घ्यावं लागायचं, पण आता तिला चांगल्या सवयी लागतात. सो मी आता टाटा बाय करते आणि मी तुम्हाला भेटते माझ्या संध्याकाळच्या ब्लॉगमध्ये, जो असेल पांढऱ्या रस्स्याची रेसिपी. बाय.